कुमारी संजीवनी पुराणिक. मी सामाजिक कार्यकर्ता आहे, तसंच मी रिअल इस्टेटमध्येही आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुंतांबा म्हणून एक छोटंसं गाव आहे. बॉर्न अँड ब्रॉट अप माझं तिथे झालं. की समाजाने मला काय दिलं यापेक्षा मी समाजाला काय देते हे खूप महत्त्वाचं असतं. माझ्यासाठी खूप म्हणजे प्राऊड मुमेंट होती ती, की वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनकडून माझी दखल घेतली आणि मला ॲप्रिशिएशन सर्टिफिकेट मिळतं. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. समाजासाठी काहीतरी करावं असं रोजच आपल्याला काहीतरी वाटत असतं, पण खूप कमी लोक असतात जे स्वतःच्या धकाधकीच्या जीवनामधनं बाजूला येऊन स्वतः काहीतरी आपण समाजासाठी केलं पाहिजे याचा विचार करतात आणि स्वतःचं आयुष्य जे आहे किंवा जे आपलं रेग्युलर रुटीन आहे ते मॅनेज करून त्याच्याच बरोबर समाजाला काहीतरी देणं लागतात आणि ते देणं त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. अशाच एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आपल्या बरोबर आहेत. संजीवनी मॅम, वेलकम मॅम. आज खूप छान वाटतं तुम्हाला इथे बोलवून आम्हाला. थँक्यू मॅम. तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगा. नमस्कार, मी कुमारी संजीवनी पुराणिक. मी सामाजिक कार्यकर्ता आहे, तसंच मी रिअल इस्टेटमध्येही आहे. कारण पोट भरण्यासाठी आपल्याला काही ना काही केलंच पाहिजे. येस, बरोबर. आणि माझा जन्म तसा एक छोट्याशा गावामध्ये झाला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुंतांबा म्हणून एक छोटंसं गाव आहे. बॉर्न अँड ब्रॉट अप माझं तिथे झालं. त्यानंतर ग्रॅज्युएशन माझं तिथेच झालं. इंजिनिअरिंग केलं, त्यासाठी सोलापूरला आले आणि कॅम्पस थ्रू थोडं सिलेक्शन झालं. IT कंपनीमध्ये विप्रोमध्ये मी जॉबला होते. त्यानंतर रिसेशनमध्ये बऱ्याच जणांचं जॉबचा प्रॉब्लेम झालेला. मग मी रिअल इस्टेट च्या क्षेत्रामध्ये आले. रिअल इस्टेटमध्ये असतानाच मला म्हणजे लोकांशी इंटरॅक्ट करायला खूप मिळालं. आणि तसंच हे करताना ज्यावेळेस मी पुण्यामध्येच एका छोट्या सोसायटीमध्ये राहत होते, त्यावेळेस इतके प्रॉब्लेम्स असायचे सोसायटींचे की आपण ज्यावेळेस एखाद्या स्थानिक लोकप्रतिनिधीला फोन करतो, डिले होतं, नाही तिकडे इकडे आहे, एवढा वेळ लागेल. मला असं वाटायचं की हे काम आपण लवकरात लवकर करून दिलं पाहिजे. आणि त्याच उमेदीने मी ते छोटे छोटे काम करत राहिले, की जसं लोकल स्ट्रीट लाईट्स असतात किंवा काही असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, काय ते मी छोटे छोटे करत मी म्हणजे एक मला प्रसिद्धी मिळत गेली. आणि मला त्याची आवड निर्माण झाली की आपण समाजात. कारण मी लहान असताना माझे पप्पा हे स्वामी विवेकानंदांचे खूप फॉलोअर होते. त्यांचे बुक्स वाचणे किंवा त्यांच्या बाबतीत ऐकणे, रेडिओ होता त्यावेळेस. तर ते हे करताना मी त्यावेळेस एक वाक्य ऐकलं होतं की समाजाने मला काय दिलं यापेक्षा मी समाजाला काय देते हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तीच मी संज्ञा मनात धरून, तीच फ्रेज मी मनात ठेवून मी करत गेले. आणि रिसेंटली म्हणजे कोविड येऊन गेला. त्या कोरोनामध्ये जो आहे लोकांचे जॉब सुटले, काहींना म्हणजे खूप सगळे प्रॉब्लेम्स झाले. पण मला खरी प्रसिद्धी दिली ती कोरोनाने. की मला 1-2 किस्से सांगायला आवडतील. की ज्यावेळेस कोरोनामध्ये आपण आपल्याही लोकांची मदत करत नव्हतो, हात लावत नव्हतो किंवा जवळ जावत नव्हतो. हात लावणं ही खूप लांबची गोष्ट आहे. त्यावेळेस एक आमच्याच परिसरातील एक मेड होती. ती 1 जणांच्या टेरेसवर शेड करून राहायची, पत्रा शेड मारून राहायची तिची छोटीशी फॅमिली बरोबर. तर ती प्रेग्नंट होती, 9 months कंप्लीट झाले होते. त्यावेळेस दवाखाना म्हटलं की ऑटोवाले अजिबात घेत नव्हते. आणि मला फोन आला एकाचा की संजीवनी करेल का. तर ओळखही त्यावेळेस वाढल्या होत्या. तर तिचा फोन आल्यानंतर मी पहिल्यांदा गेले, बघितलं, पेनमध्ये होते. ते रिक्वेस्ट केली, बऱ्याच जणांच्या कार होत्या, त्यांनाही रिक्वेस्ट केली. कोणी म्हणजे काही ना काही कारण सांगत राहिले. विचार केला आता काय करायचं. मी शेवटी त्याच्या महापालिकेचे जे हॉस्पिटल्स असतात पालिकेचे,
त्याच्या ज्या इन्चार्ज मॅम होत्या त्यांनाही फोन केला. त्यांनी सांगितलं की आपल्या सगळ्या ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या इमर्जन्सी यामध्ये कोविडच्या याच्यासाठी आहेत मॅडम, प्लीज काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. मी डबल सीट तिला बसण्यास सांगितलं. बरोबर. ठीक आहे, काही येऊ दे, मला तिला पोहोचवणं हेच माझा उद्देश होता. बरोबर. तर मला त्यावेळेस लोक, हो मॅडम तुम्हाला कळतं का, तुम्ही तिला डबल तुम्ही घ्या. हो ना, हो ना. त्यावेळेस मग त्यांनी हात वर केले. मी घेतलं, तिला हॉस्पिटलला पोचवलं. त्यानंतर मॅडमने बघितलं तिची सोनोग्राफी करावी लागेल म्हणे. सोनोग्राफी केली तर बेबी मी फिरलं होतं, ते काहीतरी उलटं झालं होतं असं. तर त्यांनी सांगितलं की सीझर करावी लागेल आणि आता YCMचे पेशंट DYला शिफ्ट केले, तुम्हाला DYला न्यावं लागेल. मी मॅमला एकच रिक्वेस्ट केली, मॅम मी कुठेही नेणार नाही, कसंही करून तुम्ही इथे काय होईल ते बघा. आणि तेवढं करून मला कोविडमध्ये जे आहे मला अनाऊन्समेंट वगैरे पोलीस व्हॅनमध्ये मला कारण बाहेर राहायचं होतं, मला लोकांची मदत. आणि तो एकच ऑप्शन होता की पोलीस व्हॅनमध्ये राहून सर्वांना इन्स्ट्रक्शन देणे. मी त्यासाठी निघून गेले. 12:30 वगैरे झाले असतील. असं करत करत 4:30पर्यंत हे झाला. मला मॅमचा फोन आला. डॉक्टर आंबेडकर म्हणून होत्या, त्यांचा फोन आला मला. संजीवनी मॅडम 1 मिनिट. त्यांनी तिच्या हातात फोन दिला. त्या लेडीचा तो टायर्ड व्हॉइस, रत्ना नाव होतं तिचं, टायर्ड व्हॉइस, दीदी मुझे बेटा हुआ है. मीन्स आत्ताही ते मी सिंगल असूनही ते माझ्यातलं मदरहूड जागं झालं. बरोबर आहे. की एवढं मला प्राऊड फील झालं ना की आपण काहीतरी केलं आणि ती नॉर्मल झाली. माझ्या शेजारी एक कॉन्स्टेबल बसले होते, त्यांनी विचारलं आणि त्यांचा योगायोगाने त्यावेळेस बर्थडे होता. 1 मे दिवस होता त्यांचा बर्थडे होता. आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्र दिन. येस, महाराष्ट्र दिन. तर त्यांनी सांगितलं की मॅडम मी पार्टी देण्यापेक्षा मला हॉस्पिटलला घेऊन जा, मी बाळंतविड्यासाठी तिला 5,000 रुपये देतो. माझ्याबरोबर आले, त्यांनी ते केलं. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी सांगितलं. त्यावेळेस सांगवी पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज होते त्यांनी ती हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत ती आणि तिच्या फॅमिलीला 2 टाईमचा टिफिन त्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी तिच्या हस्बंडला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. 1 मंथ पुरेल एवढं तिला रॅशन दिलं. मीन्स ही एक गोष्ट झाली. त्यानंतर दुसरी एक हे होती की एक 22 इयर्सचा मुलगा होता कोविडमध्येच, की जो पॉझिटिव्ह आला. सिम्पटम्स कमी होते पण तरी तो पॉझिटिव्ह आला, घाबरून जायचे सगळे. त्याचा फोन आला, मॅडम असं असं आहे. मी गेले, बघितलं, खूप घाबरलेला होता, घाम येत होता त्याला लिटरली. मी काय करावं मला सुचेना, भीती पण वाटत होती. कारण मग माझी आई 84 वर्षाची आहे आणि लोकांना बाहेर पडायला भीती वाटायची, मला घरी जायला भीती वाटायची. मी विचार नाही केला, ठीक आहे पॉझिटिव्ह आहेस ना, बस गाडीवर, 2 व्हीलरवर. माझ्याकडे 2 व्हीलर आहे. मी 2 व्हीलरवर त्याला डबल सीट घेतलं, त्याला YCMला नेलं. त्याला पहिल्यांदा नारळ पाणी पाजलं की तू कूल हो बाबा पहिला. आणि त्यानंतर त्याची जी सिम्पटम्स कमी असल्यामुळे त्याला होम आयसोलेशनचा सल्ला दिला. त्याची जी प्रोसिजर आहे ती सगळी केली. त्याला पुन्हा त्याच्या बाईकजवळ आणून सोडलं. असं करत गेले. त्यानंतर जे आहे ते तुमचं हे काम कुणीतरी वाखणलेलं पण आहे, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. मला एक प्रतिनिधी होते, त्यांनी मला सांगितलं मॅडम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन ओरिजिनलवालं, त्याला तुम्ही अप्लाय करून बघा, मे बी तुम्हाला ॲप्रिशिएशन सर्टिफिकेट मिळेल. तुम्ही तुमची प्रोफाईल पाठवून बघा. मी पाठवली आणि मी विसरून गेले. त्यानंतर मला एक आफ्टर 8 डेज फोन आला त्यांचा, यस असं आपली प्रोफाईल सिलेक्ट झाली वगैरे. म्हटलं, आणि कसं आहे माहिती आहे का, आजकालच्या याच्यात पुरस्कार हे भेटले जातात. मी पहिलं त्यांना विचारलं की काही पैसे भरायचेत का, ते मला होणार नाही मॅडम, तुमचं कामाची दखल घेतलेली आहे. हे करून त्यांनी मला माझ्यासाठी खूप म्हणजे प्राऊड मुमेंट होती ती, की वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनकडून माझी दखल घेतली आणि मला ॲप्रिशिएशन सर्टिफिकेट मिळतं. हे मी तिथल्या लोकल प्रतिनिधींना ज्यावेळेस सांगितलं की असं असं हे आहे, माझ्या सगळीकडे बॅनर्स लागले. म्हणजे रात्रीत त्यांनी माझ्या सगळीकडे बॅनर्स, आणि माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली पहिली वेळ होती की माझे कुठेतरी बॅनर लागतात. रात्रीत ते बॅनर लागले आणि मला सकाळी लोकांचे फोन, मी झोपेतच होते, अरे तुझ्या सगळीकडे बॅनर्स लागले. म्हणजे इतकं मी स्वतःच रात्रीच्या वेळेस जाऊन माझे बॅनर बघायचे. मीन्स शक्यतो सामाजिक कार्यकर्त्यांची कोणी दखल घेत नाही, ही आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी शोभा आहे. नाही, आणि कसं आहे, जे आता म्हणजे तुमचा एवढा अनुभव मी आता जो ऐकला त्याच्यावरनं फक्त सरकार असं आणि सरकार तसं किंवा लोकप्रतिनिधी आपले काही काम करत नाहीयेत,
खूप आपली जनता आहे आणि जर आपण नाही मदत केली तर ते लोक नाही काही करू शकत. म्हणजे 4 लोकांना ते हँडल करतील, 10 करतील, 100 वगैरे लोक जर असतील त्यांचे जर प्रोफाईल्स आपण चेक करायला गेलो तर नाही होत. पण आपल्यासारखे म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जर लोक उभे राहिले तर हा बाबा हे छोटंसं काम आहे ना त्यांच्यापर्यंत जायच्या आधी मीच करून देतो, त्याचं काम आहे ना हा आपण हे करून घेऊया. आणि जे काही मोठं काम आहे किंवा जे आपल्या हातामध्ये नाही आहे आणि ते सगळ्यांना करून घ्यायचं ते त्यांच्यापर्यंत गेलं तर म्हणजे अजून चांगली गोष्ट होते. आणि आपल्याकडून एक हातभार पण लागतो, आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करतोय असं एक आपल्याला छान पण वाटतं. आणि जे प्रतिनिधी आहेत, आपले जे प्रतिनिधी आहेत तेही कधीतरी आपल्यापर्यंत येऊन पोहोचतील की हा बाबा हे लोक हे सगळं करून देतात त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतोय, त्यांचीही कारकीर्द त्याच्यामुळेच वाढते. तर तुमचं काम खूप छान वाटतंय मला आणि खूप तुम्ही इतकं सगळं केलं. लॉकडाऊनच्या काळामध्ये पण इतकं सगळं करणं खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी आणि सगळेच स्ट्रगल करत होते, असं कुणीच असं नव्हतं की स्ट्रगल करत नव्हतं. आणि एक खूप छोटी गोष्ट वाटते ही की सगळ्यांना सूचना देणं, की सांगणं की हे हे असं आहे, हे हे तसं आहे. आणि ती सूचना देण्यासाठी तुम्ही एवढा वेळ फिरत होता, ती पण खूप मोठी गोष्ट होती. हे सगळं करत असताना तुमची आई आय गेस खूपच हे आहेत, एजेड 84 आहेत. years, 84 years. कसं मॅनेज करता हे सगळं? ॲक्च्युली माझ्या मम्मीलाही आवडतं हे. बरं. तिला तिचं काय आहे की तू बिझी राहिलं पाहिजे. बरोबर तुझं जॉब किंवा तुझं रिअल इस्टेट यानंतरचा जो वेळ आहे, बरोबर. कारण आयुष्य हे एकदाच आहे, हो, हो. ते तू कर. बरोबर. आणि बिझी राहून तुला आयुष्यात कुठे ना कुठे काही शिकायला मिळतं, करायला पाहिजे. ते तू कर. बरोबर. म्हणजे तिची मला ही शिकवण आहे. आणि ज्यावेळेस मी वृद्धाश्रम वगैरे किंवा अनाथ आश्रम जाते बरोबर. तर वृद्धाश्रमामध्ये बरेचसे वृद्ध बघते. म्हणजे रिसेंटली एक मी किस्सा सांगते तुम्हाला मॅडम, मला आवडेल ते सांगायला. की प्राध्यापिका होत्या त्या, की त्यांनी म्हणजे एवढ्या गोड होत्या त्या आजी, मे बी 90-95 असतील, की त्यांनी मी विचारलं आजी कशा आहात? ओके आम ओके. म्हटलं घरी कोण भेटायला वगैरे? हो येतात ना, काही कार्यक्रम असले ना मुलं येतात, मुलं घेऊन जातात आणि कार्यक्रम संपला की पुन्हा आणून सोडतात. म्हणजे मला रडूच आलं मॅडम, की परत आणून सोडायला ते काय म्हणजे अरे ज्यांनी लहानपणापासून आपल्याला किती प्रेमाने वाढवलं, बरोबर. त्यांना आपण असं या परिस्थितीत. म्हणून मॅडम माझी आई जी आहे ना, शी इज टू मच हॅपी विथ मी, की मला तिला हॉटेलमध्ये न्यायला, मला तिला गार्डनमध्ये न्यायला, मला तिला फिरवायला मला आवडतं. एज वाईज आता थोडं ठीक आहे, थोडं तिखट लागले की डोळ्यातून पाणी येतं, नाकातून पाणी येतं, म्हणजे थोडं आपल्याला ते हे वाटतं. पण मला तिला काहीतरी असं आपण आणून दिलं आणि ते ती खाती आपल्यासमोर, मला खूप बरं वाटतं मॅडम. ते मस्त. आईवडिलांना सांभाळा तुम्ही, आईवडिलांना सांभाळा म्हणण्यापेक्षा त्यांनी आपल्याला सांभाळलंय ना, बरोबर. तुम्ही त्यांच्या सोबत राहा. नाही. आणि जेव्हा ते लोक पॅरेंट्स होतात ना तेव्हा कदाचित त्यांच्या लक्षात येतं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलंय. असं नाहीये की फक्त म्हणजे लहानाचं मोठं करणं म्हणा, लहानपणी साधा ताप आला आणि दुर्लक्ष झालं तर किती मोठा इश्यू होऊ शकतो. तर ती जे डोळ्यात तेल घालून आई वडील त्यांची सगळी सेवा करतायत, त्याच आई वडिलांना आपण बाहेर टाकणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि समाज थोडाफार असा झालेला आहे आता की फास्ट लाईफस्टाईल झालेली असल्यामुळे किंवा बाकीच्या गोष्टी चाललेल्या असल्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही आपल्याला हे स्लो करतायत, आपल्यावर ह्या जबाबदाऱ्याच नकोत, आपण 1-2 पैसे दिले तर त्या जबाबदाऱ्या आपल्यापासून लांब जातील. पण आई वडिलांनी नसतो केलं ना विचार, त्यांना जेव्हा मोठं करत असतात तेव्हा, तर तो विचार केला पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे मॅडम मी ज्यावेळेस बघते ना, कधी वृद्धाश्रमामध्ये सलाईन वगैरे लावलेलं ते बिचारे एकटे पडलेले असतात. म्हणजे आपण ज्यावेळेस आजारी असायचो लहानपणी आणि आपल्याला कुठे सलाईन लावायची वेळ यायची, तेच आई वडील प्रत्येक क्षणाला आपल्या जवळ असायचे, दुखू नये म्हणून आपला हात पकडायचे. आपण का नाही करू शकत ते मला ते करायला आवडतं, जे त्यांची मुलं करत नाही ना, ते मी करते. सोशल ऍक्टिव्हिस्ट बनण्यासाठी आहे ना एक मनातच सॉफ्ट कॉर्नर असावा लागतो असं मला वाटायला लागलं आता, की जर तुम्हाला त्यांचे इमोशन्स कळत असतील किंवा त्यांचा होणारा त्रागा जर आपल्याला कळत असेल तर त्यांना मदत करायची जी उत्स्फूर्त प्रतिसाद असतो तो आतूनच यावा लागतो आणि तो तुमच्यामध्ये नक्कीच आहे. तुमचं असंच कार्य पुढं होत राहो. आमच्याकडूनही तुम्हाला काही मदत लागत असेल आणि कुठे तुम्ही जाणार असाल, कुठे तुम्हाला एखादं संकट दिसतंय आणि तिथे आमची काही गरज भासेल तर नक्की आमच्यापर्यंत या आणि तुमची कारकीर्द अशीच मोठी होत राहो, खूप लोकांना तुमच्यापर्यंत येऊन पोहोचता यावं. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल आणि तुमची स्टोरी शेअर केल्याबद्दल. थँक्स फॉर कॉलिंग मॅम. थँक्यू. थँक्यू.